कुत्रप्रेमी ज्या भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून कायम आक्रमक होत असतात, त्याच कुत्र्यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेकांना चावा घेतलाय. कुत्र्यांच्या चाव्यांचं वाढतं प्रमाण आहे आणि त्यामध्ये आता रेबीजच्या रुग्णांमध्ये सुद्धा आता वाढ होतीये आणि यालाच आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सुद्धा दिलेले होते. मात्र आता त्यानंतर अनेक वादंग निर्माण झाले. मात्र आता या घटनेनं पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवरती आलाय आणि याच संदर्भामध्ये या प्रश्नांवरती आता बोलण्यासाठी प्राणीमित्र RJ सोनाली सध्या आपल्यासोबत उपस्थित आहे. सोनाली, तुझं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. एक वेळ असं असतं की सुप्रीम कोर्ट निकाल देतं की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि आता अखेर ज्या मुक्या प्राण्यांचा आपण त्यांचं संरक्षणच करतो म्हणायला हवं, ज्या मुक्या प्राण्यांचा आपण आतापर्यंत सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टींवरती त्यांना सपोर्ट करत आलो, मात्र आता त्याच कुत्र्यांच्या या वाढत्या चाव्यावरती आता कसं बघायचं? आता प्राणीमित्र म्हणून आता तू काय करणार आहेस याच्यामध्ये? सगळ्यात आधी नमस्कार सगळ्यांना. आणि मला असं वाटतंय की माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही आदेश दिला होता की दिल्ली NCR येथील जे डॉग्स आहेत, जे कम्युनिटी डॉग्स आहेत, जे भटकी कुत्रे आहेत, त्यांना एका शेल्टर होम मध्ये पाठवण्यात यावं, तर या निर्णयाबद्दल जे आहे ते सगळ्यांनी आधी विरोध केला आणि अजूनही करत आहोत. कारण की शेल्टर होम्स मध्ये पाठवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून तिथे हे आहे की तुम्ही जर तशी व्यवस्था देत आहात का त्यांना, आणि मग त्यानंतर आपण हा जो आहे दिलेला आदेश तो आपण फॉलो केला गेला पाहिजे. राहिला प्रश्न की तुम्ही म्हणतात की भटक्या कुत्र्यांमुळे होणारे जे हल्ले आहेत अगदी मान्य आहेत. काही प्रमाणात ते भटक्या कुत्र्यांमुळे होणारे हल्ले जे आहेत त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते. पण यासाठी कॉर्पोरेशनचं काम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण की अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने जो काही नियम दिलेला आहे की तुम्ही भटक्या कुत्र्यांची नसबंदी करा, त्यांना वॅक्सिनेट करा आणि मग परत रिलीज करा. तर हे काम जर व्यवस्थितपणे होत असेल तर निश्चितच चावा घेणाऱ्या कुत्र्यांची संख्या ही कमी होऊ शकते. आता पुण्यातलंच उदाहरण द्यायचं तर जवळपास 2 ते 2.5 लाख स्ट्रे डॉग्स पुण्यामध्ये आहेत आणि यावरती PMC प्रशासनाने काम करतंय. PMC प्रशासनाची स्वतःची पण सोनाली, ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट असा निकाल देतं की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची रवानगी दुसरीकडे करा, त्यावेळी सगळे प्राणीमित्र, श्वानप्रेमी हे सगळे रस्त्यावरती उतरतात, आंदोलनं करतात. मात्र आता जेव्हा या म्हणजे सामान्य नागरिकांना जेव्हा या भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, त्यांना चावा घेतला जातो, त्यांच्या अक्षरशः जीवावरती बेततात या सगळ्या गोष्टी. मग अशा वेळेस प्राणीमित्र का जागे होत नाहीत? त्यावेळी का श्वानप्रेमी जागे होत नाहीत? म्हणून तर होत आहेत, म्हणून तर जागे होत आहेत ना. जेव्हा त्यांना बंदोबस्त करायचा आदेश दिलेला आहे तर तो कुठे दिलाय? तुम्ही त्या कुत्र्यांना जाऊन एका ठिकाणी मारणार आहात. जे पाऊंडची व्यवस्था केली जाते, म्हणजे सिमेंटचे मोठे मोठे खंदका करून तिथे त्यांना टाकलं जातं, जिथे त्यांना खायला दिलं जाणार नाही, तिथं ते तडपून तडपून मरणार. यावरती विरोध केला जातोय. आणि राहिला की आता त्यांना बंदोबस्त करा म्हणजे त्यांना मारून टाकण्याचा एका अर्थाने हा आदेश आहे. आपल्याकडे कुत्र्यांना सुरुवातीला मारलं जायचं, पण त्याच्यानंतर तो आदेश आलेला आहे की मारलं जाऊ शकत नाही त्यांना स्टेरिलाइज करणं, वॅक्सिनेट करणं, रिलोकेट करणं. पुन्हा तुम्ही म्हणतात की अटॅक करतात. अटॅक केव्हा करतात? त्यांची पण मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. त्यांना खायला मिळत नाही, ते भुकेने व्याकुळ असतात आणि कुत्रा आणि माणूस यांच्यामध्ये एक प्रकारचं तसंही आपण पाहिलं तर आधीपासून आपल्याकडे पाळीव प्राणी कुत्रा समजला जातो, पण रस्त्यावरचे जे कुत्रे आहेत त्यांना तशी पाळीव प्राण्याची ट्रीटमेंट दिली जात नाही. ते नेहमीच सोनाली, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण या संदर्भामध्ये बोलू इच्छित आहेत. अजितजी बोला. सोनालीताई, तुमच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे, पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. 2 वर्षापूर्वी मला स्वतःला माझ्या छोट्या बाळावरती हल्ला करत असलेल्या कुत्र्यापासून त्याला वाचवत असताना कुत्र्यानं माझा पाय अक्षरशः फाडला होता. आपण ह्या ज्या गप्पा करताना माझी हात जोडून विनंती आपल्याला, आमच्या MMR रिजन मध्ये शेकडो सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल आहेत. हे जे प्राणीप्रेमी येतात हे म्हणजे मला कळत नाही काय साठा लोट आहे. अक्षरशः चर्ची लोकांकडे काम दिलेलं आहे. ते लोक येतात, त्यांना कुठून तरी पैसे येतात, अत्यंत घाणेरडा वास मारणारी मासे आणि भाताचा एक प्रकार असतो, तो सोसायटीमध्ये ते घुसून बिनदिक्कतपणे ते त्या कुत्र्यांना देतात. ते कुत्रे खाऊन प्रचंड आक्रमक होतात. काय भूतदया वगैरे सगळं ठीक आहे. गरीब वॉचमनच्या 4 वर्षाच्या मुलाला फाडून खाल्लं कुत्र्यांनी. रोज तर पण एक इथे तुम्हाला 30 मिनिटाला एक माणूस, आपल्याला जेव्हा कळतं की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये असा जर एखादा आक्रमक कुत्रा असेल तर आपण वेळीच त्याच्या बाबतीत तक्रार दिली पाहिजे. एखादा तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्ही इथं 2 व्हीलर चालून दाखवा, तुम्ही ठाण्यामध्ये MMR रिजन मध्ये या, तुम्ही नाशिकला या, रात्रीच्या वेळेला आमच्या भगिनींना सर मी रात्रीच्या वेळेस कुत्रा या विषयावरती लोकांच्या भावना अतिशय आक्रमक आहे. माझा तर जाहीर आरोप आहे, मेनका गांधींची ती एक संघटना आहे, अक्षरशः सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अतिरेकी असल्यासारखं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हे दाखल करतात. लहान मुलांना ओरबाडून बिबट्यांपेक्षा या कुत्र्यांची समस्या भयानक झालेली आहे.
प्राणीप्रेम वगैरे ठीक आहे, आपल्या घरामध्ये कुत्री पाळावी, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो पक्ष्यांबरोबरचे, खूप छान आहे. काही लोकांचा जिथं जीव जातो ना, हा लोकभावनेचा प्रश्न आहे. आणि न्यायालयाच्या मला शतशः आभार आहे. हे गुंड आहेत सगळे लोक जे प्राणीप्रेमी म्हणून येतात ना रस्त्यावरती, तुमच्यासारखी जी मंडळी त्यांचा आम्हाला आदर आहे. पण सामान्य माणसाचा जीव आधी महत्वाचा आहे. आपण कुत्री महत्वाची की माणूस महत्वाचा? या बाबतीत रस्त्यावरती राहणाऱ्या आमच्या जेव्हा लोकांमध्ये बिगारी कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, त्यांच्या मुलांना फाडून खातात ही कुत्री. अजितजी, तुमच्या याच प्रश्नावरती एक उत्तर येतंय, ते सुद्धा आपण ऐकणार आहोत. हा, मला यावरतीच म्हणायचं आहे की सगळेच प्राणी जे आहेत ते आक्रमक नसतात. आणि तुम्ही मुद्दा हे केला की रात्रीच्या वेळेस कुत्रे मागे लागतात. मी सुद्धा रात्रीच्या वेळेसच रात्री 10:30 पावणे 11 वाजता टू व्हीलरवरतीच घरी येत असते आणि माझ्याही भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. पण ते असेच विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही. जर तुम्ही म्हणतात की हे जे प्राणीप्रेमी आहेत ते त्यांना खाऊ घालतात, ते खाऊ घालतायत म्हणून काही कुत्रे प्रमाणात शांत आहे. जेव्हा माणसाला 4 दिवस खायला दिलं जाणार नाही तेव्हा माणूस दरम्यान या संदर्भामध्ये अजितजी, रुपाली पाटील टोमरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. ज्या पुण्याचं उदाहरण सोनाली देते त्याच पुण्यातून रुपाली पाटील बोलतात. बोला रुपाली ताई. लोकांची लेकरच महत्वाची आहे. भारतीय विद्यापीठ मध्ये आजी सोबत मुलगा खेळत होता, काही नाही, कुत्र्याने येऊन फाडलं. खायला देतात म्हणून वगैरे नाही, खायला देतात म्हणून ही भटकी कुत्री अजून डोक्यावर बसतात. आणि मला काय म्हणायचं, प्राणी मित्र आहात ना, मग कुत्रा हा प्राणी आहे, तसा माणूस पण हा प्राणी आहे. माणसाला महत्व द्या ना. माणसापेक्षा तुम्ही जर कुत्र्याला महत्व देणार असाल की कुत्री जगली पाहिजेत आणि आमची पोरं बाळा मेली पाहिजेत, तर हे चुकीचं आहे. कुठेतरी याला रिस्ट्रिक्शन जे काही मेहरबान कोर्टाने दिले योग्य. यासाठी कॉर्पोरेशनने आपला जो नशबंदीचा कार्यक्रम आहे तो व्यवस्थित राबवला पाहिजे. कुत्री पाळायची मोठी यंत्रणा उभी करावी. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. रुपाली ताई, मी अगदी छोटासा प्रश्न घेऊन सोनालीकडे येतोय. सोनाली, या सगळ्या आता प्रश्नाचे अजित चव्हाण आणि रुपाली ताईंनी उपस्थित केले, या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्याकडे? गरजेचं आहे. सगळीच कुत्रे ही अटॅक करत नसतात. आणि जर तुम्हाला वाटते की तुमच्या भागामध्ये अटॅक करणारी कुत्री आहे तर त्यासाठी तुम्ही प्रशासनाला सांगू शकता, तर त्यांचा बंदोबस्त करू शकतात. पण सरसकट तुम्ही सगळ्याच कुत्र्यांना जर म्हणाल की नाही आपण यांना कैदेत टाकलं पाहिजे, तर हा नियम नाहीये. जसं आपल्याला आपल्या घरात राहण्याचा अधिकार आहे तसं त्यांना, लोक म्हणतात की पाळीव प्राणी आहेत ना त्यांनी आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे, त्यांना स्ट्रे डॉग्स, कम्युनिटी डॉग्स म्हणतात. याचा अर्थ त्यांनी तिथेच राहिलं पाहिजे. सर, आज जिथे आपण आहोत तिथे ते राहतायत, तिथे तुम्ही बिल्डिंगा उभारतायत आणि मग ते तिथून त्यांना तुम्ही हकललात, त्याला काहीच अर्थ नाही. आपल्याकडे लहानपणापासूनच एक एज्युकेशन दिलं पाहिजे की प्राणी मात्रांशी वागताना कसं वागलं पाहिजे. तुम्ही पेट डॉगशी वागतात आणि कम्युनिटी डॉगशी जे वागतात त्यामध्ये फरक आहे. आपल्याकडे लहान मुलांना दगड मारायची शिकवण दिली जाते, तर इथेच आपण चुकतोय कुठेतरी. आपल्यामध्ये हा सुद्धा फार गरजेचं आहे. जसं प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असेल तर गोष्टी चांगल्या घडून येतात. पण तोच प्रकार जो आहे तो प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. प्राणी आणि माणूस यांनी सुद्धा एकमेकांशी जर सलोख्याचे संबंध ठेवले तर नक्कीच अशा प्रकारचे अटॅक होणार नाही. आणि मी पुन्हा सांगेन की निश्चितच रेबीज किंवा अटॅक होण्याची जी गोष्ट आहे ती सिरियस कन्सर्न आहे. पण यावरती प्रशासन म्हणजे पीएमसी किंवा तिकडचे एएमसी यांनी जर योग्य वेळी कारवाई केली. अजितजी, तुम्हाला काहीतरी बोलायचं, एका मिनिटामध्ये तुमचं म्हणणं स्पष्ट करा. अजितजी, सिद्धेशजी, की प्रचंड त्रस्त आहेत लोक. आणि विशेषतः काय होतं की नोकरदार वर्ग जो आपल्या कामात रोजचा व्यस्त आहे, हे याच्यामधले काही प्राणीप्रेमी जे आहेत ते रिकामटेकडे आहेत. प्रचंड पैसा असलेले ते उठसूट सर्वोच्च न्यायालयामध्ये पळतात. यांची एक सिस्टमॅटिक चेन आहे. ही चेन पैशाच्या जोरावर आणि न्यायव्यवस्थेच्या जोरावरती सामान्य माणसाला भेटीला धरते. माणसाने माणूस बदललंय ना, तसंच प्राण्यांची वागणं सुद्धा बदललंय. असंख्य कुटुंब उघड्यावरती पडतायत. कुटुंबातला कर्ता पुरुष मारला जातोय, लहान बाळं ज्यांची मारली जात आहेत, आया मारल्या जात आहेत. बिबट्यासारखा आतंक या कुत्र्यांचा संघटन प्राणी मित्रांचं. जेव्हा आज माणूस नावाचा प्राणी आहे तो या प्राण्यांवरती त्यांनी कुठे जायचं, त्यांनी कुठल्या खेळायला पाठवत नाहीत पालक. प्रचंड जिथे ओरबडून तुम्ही जा ना, तुमच्या प्राणीप्रेमी संस्थांना माणसाच्या पिलांबद्दल, आमच्या मुलांबद्दल काही प्रेम नाहीये का? तुमच्याकडे आकडेवारी आहे का? कुठल्याही प्राण्यापेक्षा. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे अजितजी आणि सोनाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा विषय खूप मोठा आहे, मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला हा कार्यक्रम इथेच थांबवावा लागतोय. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. आपल्या या संदर्भामध्ये माहिती देत होत्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील, त्यानंतर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, प्राणीमित्र सोनाली आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळे. तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार.